अशी परिस्थिती होती की गोरगरीब लोकांना तर घरकुल भेटायचंच नाही, ते त्यांच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांचे नाव लिहून पाठवायचे दिल्लीला घरकुलसाठी। 2 टर्म खासदार असणाऱ्या आणि आता 2024 ची निवडणूक आपण हारतो की काय यामुळे सैरबैर झालेल्या खासदार हिनाताई गावितांचा एका गावामधल्या प्रचार सभेचा व्हिडिओ मी बघितला आणि मला आश्चर्य वाटलं की ज्या हिनाताईंचे वडील 30 वर्ष या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कधी पालकमंत्री, कधी आदिवासी मंत्री, कधी आरोग्य खात्याचे मंत्री, असे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होते आणि त्यांच्या घरात सत्ता होती, त्या 2 टर्म खासदार आहेत। आणि असं असताना त्या एका गावामध्ये म्हणाल्या की पूर्वीच्या काळी 2014च्या आधी घरकुलची यादी ही दिल्लीला घेऊन जायची आणि दिल्लीतनं मंजूर व्हायची। एकतर हे बोलताना हिनाताई गावित तुम्ही विसरला की आदरणीय माणिकराव दादा जे 9 टर्म खासदार होते त्यांच्यावरती देशातल्या एकाही व्यक्तीनं भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत। गृहराज्यमंत्री असताना सुद्धा त्यांची सर्व पक्षांनी भलावण केली होती जेव्हा एकदा त्यांच्यावरती चुकून एक आरोप झाला होता। जिल्ह्यातल्या एकाही माणसानं कधी त्यांच्यावरती आरोप केला नाही। त्या स्वर्गीय माणिकराव गावितांचा हे बोलून तुम्ही अपमान करता, नंबर 1। आणि नंबर 2, तुम्हाला या देशातली राज्य प्रणालीच माहित नाही। हा देश संघ राज्य प्रणालीवरती उभा आहे। या देशामध्ये केंद्रातनं पैसे दिले जातात पण तो निधी वाटप राज्यातनं विभागात, विभागातनं जिल्ह्यात, जिल्ह्यातनं तालुक्याला आणि तालुक्यातनं गावाला येतो। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा घरकुलच्या योजना या राज्यातनं त्या जिल्ह्याला मिळालेल्या कोट्याप्रमाणेच ठरत होत्या। नंदुरबार जिल्हा तर 5व्या अनुसूचीमध्ये येतो आणि त्यामुळे इथले घरकुल हे कायमच पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये तिथलं ग्रामविकास विभाग ठरवत होतं। आपण किती खोटं बोलावं, भाजपमध्ये खोटे बोलण्याची स्पर्धा आहे। अगदी उच्च पदावर बसणाऱ्या, या देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीपासून तर तुमच्यापर्यंत ताई आपल्याला हे शोभत नाही। नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासींना खोटं सांगून राहील त्याचे घर आणि कसेल त्याची जमीन, आणि या देशामध्ये इंदिरा आवास योजना हे इंदिरा गांधींनी म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं सुरू केलेली योजना आहे। या योजनेचं नाव बदललं म्हणजे ही योजना तुमची होत नाही। या देशामध्ये प्रत्येकाला घर, गरिबी हटावचा नारा हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने दिलेला आहे। आणि म्हणून हिनाताई, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हा जो तुमचा डाव आहे, या जिल्ह्यातली जनता ते ओळखून आहे आणि या जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे खासदार कोणी झाला तरी केंद्रातनं राज्याला आणि राज्यातनं नंदुरबारला त्यांचा वाटा मिळेलच आणि घरकुल तेवढ्या प्रमाणामध्ये होतीलच। प्रश्न आहे इथल्या विकासाचा, प्रश्न आहे तुम्ही संसदेमध्ये आमच्या बाजूने किती बोलल्यात। वन कायदा पातळ होताना तुम्ही बोलल्यात का? पेसा कायदा पातळ होताना तुम्ही बोलल्यात का? मणिपूरच्या घटनेवरती तुम्ही निषेध व्यक्त केला का? तुम्ही इथल्या स्थलांतरित मजुरांच्या संदर्भामधलं धोरण आखण्याच्या बाबतीमध्ये मागणी केली का? मुद्दा हा आहे पण तुमच्याकडे मुद्दे नाहीत, म्हणून तुम्ही कधी मुद्द्यावर येता तर कधी तुम्ही खोटं बोलून वेळ मारून देतात। पण जनता सब समजती आहे, सगळी समजते आणि त्यामुळे जनता यावेळेस तुम्हाला हरवल्याशिवाय राहणार नाही। 2024 नंदुरबार का खासदार नहीं मिलेगा मोदीजीचा नारा हा या जिल्ह्यातल्या जनतेने दिलाय, या लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलाय।